माझे दुःख दूर कसे झाले हे आपल्याला सांगतील. विनंती म्हणून मग मार्गदर्शन करतील. महात्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए भगवान बाबा हनुमान जी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मागीन. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधी विसरणार नाही. माझं मार्गात येण्याच्या आधी असे दुःख होते, कोणते दुःख होते सांगा ना. मार्गात कशासाठी आल्या? माझं आर्थिक परिस्थिती खालावली होती आणि त्याच्यामुळं मला मार्गात यावं लागलं. म्हणजे त्याच्यासाठी काही लोकांनी म्हणजे संतोष भाऊनं वगैरे आधी मला खूप प्रपोज केलं त्यासाठी, पण मी तेव्हा ऐकलो नाही. आणि जेव्हा माझी आर्थिक परिस्थिती एकदम जास्त खालावली तेव्हा मग मी तो विचार केला. आणि जेव्हापासून मी मार्गात आलो तेव्हापासून आता म्हणजे परिस्थिती बरोबर आहे. नमस्कार. यानंतर प्रीतीताई कोहळे हे आपल्याला मार्गात येण्याचे कारण सांगतील. सकाळची विनंती म्हणून. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच माने. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधी विसरणार नाही. नमस्कार. हे मार्गात येण्याचे कारण म्हणजे आमची आर्थिक स्थिती आलमली होती. आमच्या मागे बाहेरचं होतं आणि आम्ही म्हणजे कसं इथे बाबा जसे कामाला जायचे, 1 महिना जायचे घरीच बसायचे. अकाळी अमावस्या पौर्णिमा आली की आमची तब्येती खराब होऊन जायच्या. आणखीन आम्ही म्हणजे कसं कोणतं आम्हाला काही सुचत नव्हतं. तब्येती बिघडून जायच्या, दवाखाना करायचा असं. आणि आणखीच माझ्या पोराची तब्येत वगैरे बिघडली होती त्याच्या अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी. त्यानंतर मग तीर्थप्रसाद वगैरे करायला सांगितलं. आमचे शंकर भाऊजी आहेत त्यांनी, शंकर भाऊजी सहारे यांनी म्हणे असं असं करा आणि पाजा म्हणे. आणि त्यावेळेस मग त्या दिवशी आम्ही पाजलं. त्यांच्या घरच्या 9व्या हवनाला आम्ही माझ्या पोराला दवाखान्यात नेण्याआधी 9व्या हवनाचे तर भजनं सुरू होते. ते भजन तिथे ऐकलं आणि तीर्थप्रसाद सायंकाळी त्याला चारलं. कारण आम्ही त्याला दवाखान्यात न्यायची आम्हाला त्याला गरज पडली नाही. हा एक आमचा सगळ्यात पहिला अनुभव आम्ही कच्चीच असतानाचा. त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की आम्ही मार्गात जायचं म्हणजे जायचं. आणि आम्ही मार्गात आलो. तेव्हापासून आम्ही सुखी समाधानी, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सर्वांना माझा नमस्कार. ग्रीष्म कोहळे हे आपल्याला सकाळची विनंती म्हणते. आपण सर्व मिळून प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए
भगवत प्राप्ती. भगवान बाबा हनुमानजींनी घरात केलेली सर्व जावजीने विचार बंद केले. मी मरीन केव्हा बिंदी गात्याचाच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानले. मी माझ्या कर्मांनी चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांच्या आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियंत्रणात पाळले असे मी सत्यवचन देतो. मला जीवनात कधी विसरणार नाही. नमस्कार.